हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आहे मामाच्या गावाकडचा दुसरा दिवस आणि आमच्या दिवसाची सुरुवात झाली होती ह्या आवाजांनी. दर्शन, साई आणि ओमची मस्ती. आम्ही चाललो आहोत श्वेताला गाव दाखवण्यासाठी. त्याआधी रिओला गाडीवरनं फिरून घेतोय कारण की ती घरामध्ये शांत बसावी. चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. हे सकाळचंच ऊन आहे जे एवढं आहे आणि प्रचंड ऊन आहे, त्याची तयारी पण करावी लागणार आहे. बाकी सगळेजण आवारतात आहेत आणि मी जशी बाहेर आले तसं बघतात की इतकं कडक ऊन आहे की सकाळी की दुपारी हेच कळत नव्हतं. त्यामुळं म्हणलं की बाबा तयारी तर केली पाहिजे. जाऊन अजून सनस्क्रीन लावून आले, गॉगल वगैरे घातला आणि आम्ही आता निघत आहोत गाव बघण्यासाठी. तर सगळ्यात मोठा प्रश्न, मी आता गाव फिरायला चालले आणि गाव फिरून येणार आहे. किती जण आहेत त्या गाडीवर, कसं बसणार आहे काय आम्हाला आयडिया नाही आहे, पण आम्ही आता गाडीवर कसं तरी कुंभू बसणार आहे आणि जाणार आहे. तर आम्हाला जाणार आहे. आम्ही चाललो सगळेजण गाव फिरायला, म्हणजे फक्त बाईला दाखवायचं आहे गाव, तिच्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय. कोण कुठं बसणार आहे? मी ना तुझ्या तिकीट फुल पटकन कशी जागा बघ मोज 8 येते असतंय. मी असं थांबते बस. अरे काय चाललंय आधी बस. ए जागा खरंच पूर्ण झाली. चल तू बस. ताई उतरा दोघी उतरा तुम्ही बरं मागच्या दोघी दोघींनी उतरा उतरा. दोघींना नंतर नेले. लय मस्ती करतात, लय मस्ती करतात, लय मजा येते. गाडीवरती आम्ही तिघं बसलोय. ओमला साईला घरीच थांबवलं, नंतर नाही येऊन दर्शन त्यांना घेऊन जाणार आहे. पण आम्ही सांगितलं की फक्त आम्हीच जाणार आहे. तर मग ते थोडेसे शांत झालते. हा आता ओमला आणि साईला घेऊन येणार आहे. साईला चांगलं वाटतंय. जाऊन ओमला साईला घेऊन येणार आम्ही. तोपर्यंत इथं सावलीमध्ये बसलोय. हे गायांची वासरं नाही आहेत, ह्या आहेत पगनूर गाया. आणि बाई त्यांना बघून खूप खुश झाली. तिला त्यांच्या सगळं खेळायचं पण होतं आणि तिला भीती पण वाटत होती. पण आम्ही सांगितलं की त्यांना बांधून ठेवलेलं आहे वेडे, तर ते खेळू शकते तर त्यांना. तरी पण ती घाबरत होती आणि ते सगळं बघून असं क्यूट वाटत होतं ना, मज्जा येत होती. तर आम्ही आलो आहोत साईबाबाच्या मंदिरामध्ये. हे घरापासून खूप जवळच आहे. देव बाबा मला चांगले मार्ग पडू दे. आजचा दिवस चांगला जाऊ द्या. साई मनात बोलते. हे आहेत ओम आणि साई. हे माझे चुलत मामाची मुलं आहेत आणि हे खूप क्यूट आहेत. ह्यांच्यामुळेच आम्हाला खरं तर मज्जा येत होती. खूप मस्ती करतात, भारी वाटत होतं. खर मारतो तुला माझा हड्डी पडून आधी एवढा मासा पुन्हा एकदा तोच प्रश्न की गाड्यांवरती कसं बसायचं. तर चौघं बसायचं आता ठरलं आणि तसंच जाणार आहोत आम्ही. त्याला डबल फेरी मारायला लागत होती. त्यांनी अनुला, साईला आणि ओमला सोडून आलाय आणि आम्ही दोघींना घ्यायला आलाय. बघितलं तिला मामाचं गाव दाखवायला आणलंय आणि आम्ही पण बघायला आलोय. तर मस्त शेतामध्ये फिरणार, मज्जा करणार आणि तुम्ही बघत राहा. कैऱ्या बघून आम्हाला जास्त एक्साइटमेंट झाली कारण की आम्हाला कैऱ्या खायच्या होत्या. तिथं जे आजी आजोबा असतात ते तिथं नव्हते, म्हणून आम्ही जरा थोडंसं कंट्रोल केलं आणि शेताकडे आलो. नाही कोण काय करत असं का कॅप्चर काय पण नसतं का. ज्यांचं शेत आहे ते आजी आजोबा तिथे नव्हते, त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो आणि जरा फोटो वगैरे काढायचा विचार केला, व्हिडिओ वगैरे काढायचा विचार केला आणि मी माझा पहिला व्हिडिओ काढून घेतला. बाबा आलेले आहेत आणि ते आम्हाला शेत दाखवत आहेत. आणि हे जे फणसं बघतायत ते आम्ही आलो होतो ना जेव्हा पहिल्यांदा, ते खूप छोटे होते. आता ते मोठे झाले आणि ते अजून मोठं होणार आणि आम्ही तिथे जाणार खाण्यासाठी. दाखवण्यासाठी बाईला पण बोलून घेतलं आणि बाई जशा पद्धतीने बघत होती त्याने कळत होतं की तिला भारी वाटतं ते. साईला नोमला पण बोलून घेतलं कारण की ते छोटे त्यांना गोष्टी कळायला पाहिजे. त्यांना तर माहितीच आहेत, माझ्यापेक्षा तर जास्तच माहिती असणार आहे त्यांना तरी पण. आणि मग बाबा आम्हाला पपई वगैरे कापून देत होते, काढून देत होते. आणू दाखव.
काय पाता टमाटर तू असं काय हे केलं त्यातले पाणी निघायला नाही टमाटे नाही. गवत होतं ज्याला असे छोटे छोटे चेहरे असल्यागत लाल लाल असं नाही का फळ होतं, पण ते गवतच होतं. तर बाईला असं वाटलं की ते टमाट्याचं झाड आहे. तर आम्ही ते तिला दाखवत होतं की ते टमाट्याचं झाड नाही. मग बाबांनी तिला दाखवलं की टमाट्याचं झाड कसं असतं. आजी आजोबांसाठी ती दुपार होती, पण आमच्यासाठी सकाळ होती. आणि आम्ही मस्तपैकी आजी आजोबांना उठवले. आणि त्यांनी आम्हाला काही न बोलता बिचाऱ्यांनी चटई आणली, पाणी आणलं आणि कैरी खाण्यासाठी सुरी वगैरे सगळी तयारी केली. आणि आम्ही आता कैरी पपई खाणार आहेत आणि त्यांच्यासोबत खूप जास्त मज्जा करणार आहे, मस्ती करणार आहेत. आणि ते आम्हाला गोष्ट स्टोरी पण सांगणार आहेत. आम्ही मस्त इथे झाडाखाली बसून आता कैरी आणि पपई खा. तर बाबांनी अजून एक कैरी आम्हाला आणून दिली आणि ओमची मस्ती थांबत नव्हते. तो पटकन वरती चढला, मला ताडू दे मी काय देतो तुला. मग त्याने मस्त एक कैरी आणली. आम्ही सगळेजण इथं पपई आणि कैऱ्या खायला बसलोय मस्त झाडाखाली. बघ असं काम करायला ह्याला घेऊन जा. ह्याला घेऊन जा. एकच कप पहिल्यांदी नाही मला आर्मीत जायचं. आर्मी त्याच्यापेक्षा डेंजर असतं. आर्मीत उन्हा नाही, रात्र नाही, पाऊस नाही, काहीच नाही, हिवाळा नाही. घेऊन जायचं मला. तू म्हणलंय मला जायचं, मी म्हणलंय का मला जायचं. तिला घेऊन जायचंय तुला. कधीवर झोपले होते? किती वाजता झोपलेले तुम्ही? तू आता झोपले ना, आपण त्यांना उठवायला आलोय. बघ बाई इकडे जेवण करून झोप. कैरी बी खाल्ली आणि मला कळालं की कैरी खूप आंबट आहे. म्हणून मी सगळ्यांचे रिॲक्शन घेण्यासाठी तयारच होते. आणि तुम्ही दर्शनची अवस्था तर बघतायच आहे. आणि मला वाटलंच त्याला काहीतरी डेंजर होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडेच कॅमेरा करून ठेवला. आंबट आहे का? नाही डोळे लगेच पाणी आल्यासारखे झाले ते. आंबट म्हणून जेवण खाल्लं आणि कैरी खाते. जात नसेल. असं काही नाही, पण ओम ज्या पद्धतीने कैरी खात होता ते बघून तर मग आम्ही त्याच्यावरती चिडणारच आहे. आणि आमच्यावरती पण चिडन कदाचित. असं नाही खात. ही वाली वेगळी जरा. दिसतोय का ओम तू त्याच्यात? कसं खाते दिसतंय का? भाकरी खाते कोण? ते सुद्धा बंकू दादा. तो बघ कसं करतोय. कमी आंबट असतो. बंकू दादा आंबट आहे ती. नाही इतके नाही. हे बघ इकडे बघ. हे पण इकडे बघ इकडे. इकडे बघ बुद्धी मग इकडे बघ. काय बघ तोंड बघतो ना आता. आता नाही तोंड दाखवा ना. बघितलं का? फोटो काढतो. हे बघ तू आवड बघ. ही पण पाहिजे. तू पण तो बोल काय ते. तुझं तर नाव जाणारच मला. तो तर पाहिलं. आणि भोमा जोड पण लय मार खाणारी. चांगली कपडे नाचायला जायचे. बघ चांगले कपडे यार. लाव ना फोन लवकर, नाही तर आपण विसरल. ऐकलं का? सेंडविंड मारून नाही खायचं. अजून तर खायची नाही रे. मी त्या सगळ्यात बाजूला येऊन थंबनेलसाठी एक फोटो घ्यायचा विचार करत होते, पण फोटो काही क्लिअर येत नव्हता. त्यामुळे म्हटलं जाऊ दे. सगळे वारटात तरी ऐकत नाही. एखादी ठेवली त्याने, एक पण ठेवली. तुला देऊ का पैसे? कोणाला? मला मी का देऊ? मी दोनच खाल्लं. दोन फोड नाही खाल्ले तू. 2 टायऱ्या खाल्ल्या. कैरी खाल्ली. पाणी पाहिजे. जास्त पिंगल करते. खा ना. नको खाल्ली मी बस. चल घरी मग सांगतो. हा चल ना ओम घरी. चल ना. कोणाला संपत नाही आता.
अरे काय पोरगे रे बाबा असं करा बघ थोडी माती पण पहिल्या बाजूने जन्मतात का नाही रे मग काय जरूर तसं मारला लाव लाव थोडी लाव माती लाव 100 रुपये द्यायला लागतील. मंदिर दाखवायला नेतात. हो व्लॉगर व्लॉगर बाळा पळत पळत ये पळत ओम. बस 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 पडशील बस. ताई हा छोकलीचा मगाशी फोन आलता ना हा तर म्हणत होती ड्रायव्हर पर्यंत थांबा आपण सोबत येऊ येताना. मग थांबायचं का मला काय फास्ट बस बस पडशील हळू ये. यार खूप मज्जा येते इथं. आणि ना पावसाळ्यात आम्ही हिवाळ्यात आलतो का पावसाळ्यात आलतो आम्ही आणि इतकी मज्जा. मी तो पण ब्लॉग टाकणार आहे माझ्या मते. मी तोच टाकन आधी नंतर ना हा टाकल किंवा हा टाकल माहित नाही. हाच टाकन मग तो टाकन. मग तुम्ही बघा किती त्या दोघांमध्ये अंतर आहे. त्याच्यामध्ये सगळं असं हे सगळे शेत वगैरे हिरवेगार आहेत आणि खूप मज्जा आहे. आणि तेव्हा बाबा स्टोरी पण सांगतात इथं वाघ वगैरे आलतात त्याची. आमच्यामध्ये सगळ्यात लहान दर्शन आहे पण आता त्याच्यासाठी सगळ्यात लहान आहे ओम आणि साई. आणि आमच्यासाठी पण साई आणि ओमच लहान आहेत पण आमच्यासाठी दर्शन आहे. आणि तो जसं ओमची काळजी घेत होता ते बघून भारी वाटत होतं. मस्त. कसं देवाला काय बोलला तू आता बोल परत. अरे झोपलेली वाटते ना सगळे. देव म्हणजे हळूच बोललं खाली खाली छान आहेत ना. खाली खाली देव बाबांनी आम्हाला झाडं दिली लावायला. आता आम्ही पण लावणार. पण ते निघून झालं चला ना पिनाने काढलं पण ते निघाली. बाबांनी आम्हाला छान छान झाडं दिलेले आहेत. लिप बामचं डोतो थँक्यू आणि व्हॅक्यूम मी हे केलं दाखव दाखव दाखव. मला लाडली बोला मला. आजी बाय कर तिकडून. हम जवळून कर. बाय बाय बाय. चला तर मग आता मी पण माझ्या ब्लॉगचा इथेच एंड करते. आणि घरी गेल्यानंतर ना अजून एक ब्लॉग असणार आहे. खूप सारे ब्लॉग असणार आहेत तर त्यामुळे तुम्हाला खूप सारी मज्जा बघायला भेटणार आहे. तर प्लीज जर कोणी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय.